नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक छोटीशी पण मोठा बोध देणारी ही बोधकथा. एका सरोवरात कुबग्रीव नावाचं कासव राहत होतं. 2 हंस तिथे जलविहारासाठी यायचे. कासवाशी त्यांची छान मैत्री झाली, गट्टी झाली. ते कासवाला रोजच नवनवीन गोष्टी सांगायचे. नवनवीन प्रदेशातल्या गमती जमती, तिथलं वातावरण हे सगळं ते कासवाला सांगायचे. आणि एकंदरीतच छान त्यांची मैत्री फुलायला लागली होती. पण एका वर्षीनं तिथे खूप दुष्काळ पडला. कासव ज्या सरोवरात राहत होतं ते सरोवर आटलं आणि आता फक्त तिथे थोडीशी दलदल अशी शिल्लक होती. तेव्हा हंस कासवाला म्हणाले, अरे हा लवकरच चिखलसुद्धा आटेल, कोरडा होईल, मग कसं होईल? आणि तुझ्या चालीनं एका प्रदेशातल्या सरोवरातून दुसऱ्या प्रदेशातल्या सरोवरात जायचं म्हटलं तर किती वेळ लागेल? मग ह्या प्रश्नावर आता काय मार्ग काढायचा बरं? मग त्यांना एक युक्ती सुचली. काय? तर एक लांब काठी घ्यायची, दोन्ही बाजूनी ती 2 हंसांनी तोंडात धरायची आणि मध्यभागी कासवानं ती पकडायची. मग हंस उडत उडत कासवासह दुसऱ्या तलावात जातील. त्यांनी कासवाला बजावलं हे करायच्या वेळी की मध्ये कुठल्याही कारणासाठी तोंड उघडू नको, नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील. मग काय, एक काठी आणली. एका बाजूने एका हंसानं, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हंसानं तोंडात ती धरली आणि मध्ये कासवानं आपल्या तोंडानं ती पकडली. आणि मग कासवाला घेऊन हे दोन्ही हंस आकाशात झेपावले. आणि त्यांचं हे उडणं पाहून खालच्या गावातले लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले. आणि खालून बघत असताना हंसांच्या काठीमध्ये नेमकं काय आहे हे त्यांना कळलं नाही. ते फक्त म्हणायला लागले, अरे हे हंस गोल गोल काय नेतायत? त्यांचं हे बोलणं ऐकून कासव रागावलं आणि हंसांना ते म्हणणार होतं की या मूर्खांना एवढे समजत नाही का? आणि हे वाक्य बोलण्यासाठी त्यानं तोंड उघडलं आणि ते धपकन जमिनीवर पडलं. श्रोते हो, ही गोष्ट आहे छोटी. खरं तर लहानपणापासून आपण इसाप नीतीमध्ये ऐकलेली सुद्धा असणार ही गोष्ट. पण त्याचं तात्पर्य जे आहे ना, ते आजसुद्धा लागू पडतंच. आणि याचं तात्पर्य असं की आपण समाजामध्ये वागत असताना, वावरत असताना प्रत्येक वेळी प्रसंगाचं भान ठेवूनच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. काही वेळा असं होतं ना की नको तिथे नको ते आपण बोलतो आणि मग नात्यांमध्ये, मित्रत्वांमध्ये गैरसमज होतात आणि दुरावा निर्माण होतो. किंवा काही वेळा असंही होतं की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते, पण आपण संभाषणात भाग घ्यायचा म्हणून त्याविषयी काही बोलायला जातो, पण त्यामुळं आपलं अज्ञानच तिथे प्रकट होतं. मग असं होऊ नये म्हणून कधीकधी वेळ बघून गप्प बसणं, काही न करणं हेच श्रेयस्कर ठरतं. म्हणूनच प्रसंगाचं भान प्रत्येकानं राखणं आणि त्यानुसार कृती करणं हे फार महत्त्वाचं असतं, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.